श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम्। भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं। गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने असे हजारो लाखो दत्तभक्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर बृहन महाराष्ट्रामध्ये, केवळ महाराष्ट्र बृहन महाराष्ट्रात नव्हे तर देशादेशामध्ये दत्त महाराजांचे दत्तात्रेयांचे भक्त सर्वत्र पसरलेले आहेत। दत्त भक्त सर्वत्र आहेत। आज काही विदेशातली मंडळी सुद्धा आपल्या देशात न राहता परक्या देशात राहत असून उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने जरी परक्या ठिकाणी राहत असले तरी कोणीतरी गुरुचरित्राचं पारायण करताय, कोणी श्रीपाद चरित्रामृताचं पारायण करताय, कोणी अक्कलकोट स्वामींच्या पोथीचं पारायण करताय, कोणी सद्गुरु लीलामृताचं पारायण करताय। कुठल्या ना कुठल्या तरी गुरुतत्वाशी संबंधित अशी सर्व ही दत्तभक्त मंडळी। पण या सगळ्या दत्तभक्त मंडळींचं लक्ष असतं मार्गशीर्ष पौर्णिमेकडे। दत्तात्रेय जयंतीचा उत्सव ज्यावेळेला सुरुवात होतो, दत्त हे अविनाशी दैवत आहे। आजपासून आपल्याला क्रमाने दत्त जयंतीपर्यंत, दत्त जयंतीच्या आसपास आपल्याला दत्त महाराजांच्या जन्माची कथा कशी आहे, दत्त हे स्वरूप नेमकं काय आहे याविषयी थोडी चर्चा करायची आहे, चिंतन करायचं आहे। बघा, दत्त भक्त अविनाशी असलेल्या या अवताराचं स्मरण करतात। कृत, त्रेत, द्वापार आणि कली चारही युगामध्ये दत्तात्रेयांचं अवताराचं संचरण चालू आहे। अविनाशी असा हा अवतार आहे। अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी लाविती जे स्वचित्त वित्त भ्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ। बघा, वित्ताकडे धावणारी माणसं जेव्हा वित्तावरचं चित्त काढतात आणि दत्ताकडे आपलं चित्त वळवतात, काय सुंदर शब्द आहे बघा। वित्ताकडचं चित्त काढून दत्ताकडे चित्त वळवतात तेव्हा दत्त आपल्या भक्तावरती जी कृपा करतात, अत्रिपुत्र दत्तात्रय अनसूयानंदवर्धन अत्रिपुत्र दत्तात्रय जी कृपा करतात, अत्रिनंदन दत्त महाराज जी कृपा करतात, ती अलौकिक अशी कृपा असते। का? कारण दत्त हे केवळ दैवत नसून दत्त महाराज प्रत्यक्ष गुरु स्वरूपात पण आहे। दत्त महाराज देव आहेत, गुरु आहेत। आपण मागे चर्चा केली, दत्त दत्त म्हणजे ते देतात। काय देतात? प्रेम देतात, आस्था देतात, विश्वास देतात, भरोसा देतात, समोरच्या शरण आलेल्या जीवाचं उद्धरण करतात। मी तुझ्या बरोबर आहे असं निरंतर आपल्या भक्ताला आश्वासन देतात, नव्हे वचन देतात आणि ते वचन पाळतात सुद्धा। बघा, दत्त महाराज कोण आहेत याविषयी मनातल्या सगळ्या काही संकल्पना असतील, जर काही संकल्पना स्पष्ट नसतील किंवा असलेल्या संकल्पना जर काही चुकीच्या असतील तर त्या सुधारण्याचं काम संत सत्पुरुष आपल्याला करत असतात। वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांसारखे अधिकारी महापुरुष आपल्याला एका पदामधून फार छान वर्णन करतात। महाराज म्हणतात, नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे, नरा
दत्त गुरु हे परब्रह्म आहे. होई जागृत उगा फससी मोहे. होई जागृत उगा फससी मोहे. नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे. दत्त गुरु मनमनी दत्त गुरु लोचनी. दत्त गुरु मनमनी दत्त गुरु लोचनी. दत्त गुरु यदवचनी भरुनि कानी. दत्त गुरु बाहेरी दत्त गुरु अंतरी. दत्त गुरु बाहेरी दत्त गुरु अंतरी. दत्त सर्वांतरी भरुनि राहे. दत्त सर्वांतरी भरुनि राहे. नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे. होई जागृत उगा फससी मोहे. इतकं सुंदर वर्णन दत्त महाराजांचं महाराज करतात. काय नेमकं हे वर्णन आहे? कसे दत्त जन्म झाला, कशी कशी आख्यायिका होत गेली, दत्तात्रेयांचे आई कोण, वडील कोण, त्यात कुठल्या आश्रमात ते राहत होते, कशी कशी पौराणिक कथा घडत गेली, आपण पुराणाच्या आधारानं हे दत्तात्रेयांच्या जन्माचं सुंदर असं चरित्राख्यान क्रमाक्रमानं आजपासून पाहणार आहोत. मंडळी, आजपासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त किंवा नुसतं दत्त 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 अशा नामाचं जय जयकार निरंतर करत राहूया. दत्त जयंतीपर्यंत अखंड दत्त नामाचं स्मरण अखंड राहू द्या. दत्त महाराजांच्या चरणी आपलं मन स्थिर करूया. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.